गुढीपाडव्याची तयारी सुरू असताना राज्यावर अस्मानी संकटाचं सावट गडद झालंय। मंगळवारी राज्याला उष्णतेची लाट, गारपीट तर काही ठिकाणी वादळी पाऊस अशा तिहेरी संकटानं घेरलं। तर अंदाजाप्रमाणे विदर्भात बुधवारी ढगाळ वातावरण आहे। विदर्भात पुढील 48 तास धोक्याचे ठरण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रात सध्या हवामानाचा मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। सणाच्या उंबरठ्यावर राज्याला तिहेरी संकटानं घेरलंय। मंगळवारी राज्यात उष्णतेची लाट, गारपीट आणि वादळी पावसानं एकत्रित तडाखा दिला। आजही अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे। ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजा आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला असून विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान गडचिरोलीत हवामानात अचानक बदल झाला असून एकीकडे उष्णतेची लाट सुरू असतानाच आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पहाटे 4:30 वाजल्यापासून गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। गडचिरोली शहरासह अनेक तालुक्यात पावसानं हजेरी लावली। मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातही पुढील 24 तासात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून वादळी पावसाचा अंदाज आहे। येथेही पुढील 48 तासांसाठी सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। दरम्यान मुंबईसह कोकणातही हवामानात बदल जाणवतोय। उष्ण आणि दमट वातावरणात काहीसा दिलासा मिळाला असून पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे। एकूणच उष्णतेची लाट काही प्रमाणात ओसरली असली तरी वादळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। विशेषतः शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी तसंच फळबागांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय।